नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दिनेश नंदेसर मिलफोर्ड एग्री लॅब या कंपनीतर्फे आज आपण ढोरवाडा या गावामध्ये बुद्धेजी यांच्या शेतावरती आलेलो आहोत। तर बुद्धेजी यांनी आपल्या मिलफोर्ड एग्री लॅब या कंपनीचं झिंक स्पेशल जो गव्हाला खास मुख्यत्वे जो खत दिला जातो त्या खताचा इथं वापर केलेला आहे। तर त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की या खताच्या वापरामुळे त्यांच्या गहू पिकामध्ये त्यांना काय काय फायदा झालेला आहे। तर सर्वात आधी मित्र आपण त्यांचा परिचय घेऊया। सर, आपला परिचय सांगा। माझे नाव दीपक टिकाराम बुद्धे, राहणार ढोरवाडा, तालुका तुमसर आणि जिल्हा भंडारा। सर, गव्हाची व्हेरायटी कुठली आहे ही? गव्हाची व्हेरायटी आहे सुपर श्रीराम। सुपर श्रीराम कधी लागवड झालेली आहे आपली? हे आपली आहे 7 नोव्हेंबरला। 7 नोव्हेंबरला लागवड झालेली आहे। हो। आता तर आपण मित्र पाहू शकतो की पूर्ण गव्हाची कंडिशन कशा प्रकारे झालेली आहे। गव्हाची ओंबी पण पूर्णपणे भरलेली आहे, गव्हामध्ये चमक चांगली आहे आणि गहू एकंदरीत दुरूनच पाहिल्याच्या नंतर आपल्याला उत्पादनाची किती हमी आहे असं आपल्याला पूर्णपणे जाणवतो। तर सरांकडून आपण जाणून घेऊ। सर, इथं काय टाकले होते आपण? आपलं इथं टाकला होता पहिला डोज पेरणीनंतर 21 दिवसांनी। हा, बरोबर। युरिया आणि तो स्पेशल झिंक। झिंक स्पेशल जो 5 किलोचा आमच्या मिलफोर्डचा जो त्याच्यामध्ये युरियामध्ये चुरगळून पाणी मारून थोडा मिक्स करून ते एका एकराला मी 2 बॅग युरिया आणि 10 किलो स्पेशल झिंक, बरोबर, म्हणजे 2 बॅग ते टाकले त्याच्या याच्यामध्ये। तर ते टाकल्यापासून सर मध्ये कधी टाकले ते सांगता येईल आपल्याला? ते पहिला पाणी 21 दिवसांनी घेतला त्याच्यामध्ये टाकला। 21 दिवसाच्या। आता म्हणजे पिकाला किती दिवसाचा कालावधी झालेला? आता झालं याला 100 दिवस झालेला, म्हणजे 100 दिवसाचा कालावधी झालेला आहे। म्हणजे जवळजवळ मित्र आता वापरल्यापासून 50 ते 55 दिवस झाले असं म्हणायला काही हरकत नाही। आणि या 50 ते 55 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पाहू शकतो की गव्हाच्या टिलरिंग पासून गव्हामध्ये फुटवे आपण पाहू शकतो। इकडे या काकाजी, गव्हामध्ये आपण फुटवे बघा, असं दाखवायचं असं नाही, गव्हामध्ये आपण फुटव्यांची संख्या बघू शकतो। एका म्हणजे बुंद्याला फुटव्यांची संख्या खूप जास्त आहे। हे बघा, 18 ते 20 आहेत, कुठं 10 आहेत, कुठं 12 आहेत। आणि जनरली सगळ्यांच्या नियोजन केलं तर असा जो गव्हाचा जो पीक आहे फक्त आपल्याला मध्य प्रदेश एरियामध्येच पाहायला मिळतं। आणि कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आणि पारंपरिक पद्धतीऐवजी यांत्रिक पद्धतीनं MP या क्षेत्रामध्ये गव्हाची लागवड होते। आज बुद्धेजींना भेटून मला फार एक छान वाटलं की एकदम उत्कृष्ट असे शेतकरी आपल्या भागामध्ये सुद्धा आहेत आणि त्यांच्याच नियोजनाच्या माध्यमातून एक चांगला रिझल्ट यांनी आपल्या झिंक स्पेशलच्या आपल्या गव्हा पिकावरती काढलेला आहे। तर सर, या खताविषयी तुम्ही जे बाकी जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी तर सांगू शकतो की झिंक स्पेशल आहे हा। आपण जो 20-20-0-13 15-15 आहे, 19-19 आहे, याच्या न वापरता मी फक्त कमी खर्चात युरिया घेतला आणि तो झिंक स्पेशल घेऊन मिश्रण सेनेने त्याला मिक्स मारला, बरोबर। आणि त्याच्यानंतर युवराज भाऊने जे आपल्याला फॉर्म्युला त्याच्यानंतर सांगला, त्याच्यानंतर झिंक एक स्प्रे घेतला याला 20 दिवसाच्या पहिले। जेव्हा आपल्या गव्हाच्या म्हणजे जी गरज होती गव्हाची ते सगळी गरज तुम्ही भागून टाकली आणि आज आपल्याला एक छान असा जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला येते। तर मित्र, आपण पाहू शकता अशा प्रकारे एक छान असा रिझल्ट बुद्धेजींनी आपल्या गव्हा पिकावरती काढलेला आहे। आणि यांच्यासारखी शेती बाकीच्या लोकांनी सुद्धा करायला पाहिजे की जेणेकरून जे लोक म्हणतात की शेती आम्हाला परवडत नाही, शेती परवडत नाही, जर या शेतकऱ्यासारखी खरंच सगळ्यांनी जर शेती केली तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला शेती ही हमखास परवडणारी आहे आणि तोच आपला मुख्यत्वे व्यवसाय म्हणून समोर येणार आहे। धन्यवाद।